मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर याचं बरोबर उत्तर बघा डी गुकेश. लक्षात ठेवायचं बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते डी गुकेशने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं? तर चीनच्या. लक्षात ठेवायचं, चीनच्या. पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरले? तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत. कोण? इलॉन मस्क. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर सूर्यबाला. लक्षात ठेवायचं बघा, सूर्यबालाला या ठिकाणी जो काही 34व्या सन्मान आहे हा या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. जॉन ड्रमनी महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर जॉन ड्रमनी महामा. लक्षात ठेवा, घाना देशाचे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. खेलो इंडिया विंटर गेम 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामधील मण्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं बघा, सातारा. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे? तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्यातील अभय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलं? तर तमिळनाडू. याचं बरोबर उत्तर बघा इन्मॅन्युएल. काय प्रश्न बघा, इन्मॅन्युएल ओउएड्रागो याची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर बुकिर्ना फासो. कोणता देश आहे? बुकिर्ना फासो. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरी पद एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये. बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत. बघा तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे. बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे. बघा आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे कुणी पटकावले आहे? तर बघा सतीश करुणाकर यांनी पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने 2030 सालचा विश्वचषक हा कोठे होणार असल्याचं जाहीर केलं? तर सौदी अरेबिया या ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. बघा युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 11 डिसेंबरला हा साजरा करण्यात आला. कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध मुळे हंटर या नावाने AI साधन सुरुवात केली? तर RBIने हे चालू केलेलं आहे. पहा नेक्स्ट बघा, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर माधव गाडगीळ. लक्षात ठेवा, माधव गाडगीळला सन्मानित करण्यात आलं. युरोग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी. लक्षात ठेवा, MS धोनी. पुढचा प्रश्न बघा, QS क्रमवारी 2025 मध्ये कोणते विद्यापीठ जगामध्ये प्रथम क्रमांकाचं आहे? तर टोरंटो. लक्षात ठेवायचं बघा, टोरंटो विद्यापीठ हे आहे. कोणती संस्था QS क्रमवारी 2025 मध्ये भारतामधील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे? तर IIT दिल्ली आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणती? IIT दिल्ली. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सैकियाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आहे? तर जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे. जागतिक मानवी हक्क दिन 2024 हा कधी साजरा करण्यात आला? तर आपल्या सर्वांमध्ये 10 डिसेंबर.
अमेरिकेमधील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली? तर 6 डिसेंबर. आणि दरवर्षी गीता जयंती कधी साजरी करण्यात येते? तर 11 डिसेंबरला ही साजरी करण्यात येते. इयर OTT अवॉर्ड 2024मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे? तर द रेल्वेमॅन. मी फटफट रिव्हिजन मारणार आहे जेणेकरून आपले रिव्हिजन होईल. माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, माधव नॅशनल पार्क हा 8वा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये पहा. जयशाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले? तर हे पहा, 5वे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत आणि सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा. लक्षात ठेवायचे, सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शरद पवार यांची या ठिकाणी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 हा महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे? तर सगळ्यांनी या ठिकाणी डोळे उघडे ठेवून पहा की हा जो काही पुरस्कार आहे हा माण्याची वाडी कोणाला मिळालेला आहे? बघा, माण्याची वाडी ग्रामपंचायतीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता? राष्ट्रीय पंचायत पुरस्कार माण्याची वाडी ग्रामपंचायत. स्टार मारून लिहून ठेवा, कारण की हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी खूप महत्त्वाचा या ठिकाणी सांगण्यात आला आहे, त्यामुळे हा प्रश्न लिहून ठेवा. नेक्स्ट बघा, माण्याची वाडी ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला ही ग्रामपंचायत पाहायला मिळते, माण्याची वाडी. मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिवपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर अश्विनी भिडे. कोणाची? मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे पहा. संजीव खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर हे पहा, 51वे. कितवे बघा, संजीव खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. नुकताच भारतीय राज्यघटना निर्मिती महोत्सव साजरा करण्यात आला. तर बघा, आपली भारतीय राज्यघटना निर्मितीचा कितवा महोत्सव साजरा करण्यात आला? तर अमृत महोत्सव सध्या साजरा करण्यात आला. बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल हे जे काही चक्रीवादळ आहे हे कोणत्या देशाने नामकरण केलं आहे? फेगडं नाही तर फेंगल चक्रीवादळ. तर बघा, देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे? अतिशय IMP हा प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे पहा, हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. लक्षात ठेवायचं आहे, हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. छायाचित्रकार बैजू पाटील. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. छायाचित्रकार बैजू पाटील, तर बघा, यांना इंडोनेशिया देशाचा हा पुरस्कार मिळाला आहे. कोणाला? छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला? इंडोनेशिया. खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपला डोळे उघडून पहा. श्री चंद्रशेखरन सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आलं? तर S जयशंकर. लक्षात ठेवा, S जयशंकर. पुढचा प्रश्न बघा, प्रजासत्ताक दिन 2025 साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे? तर स्वर्णम भारत वारसा आणि विकास. स्वर्णम भारत वारसा आणि विकास. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर USA. लक्षात ठेवा, आपला भारत यामध्ये 49व्या स्थानावरती. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत हा आपला 49व्या स्थानावर आहे. प्रत्येक वर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये सुशासन दिन साजरा करण्यात येतो? तर अटल बिहारी वाजपेयी. नुकताच 25 डिसेंबर 2024 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 100वी. खूप महत्त्वाचं बघा, या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत बघा, 25 डिसेंबर 2024ला. असले प्रश्न 100% पेपरमध्ये पाहायला मिळतात. ICC अंडर 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर ही मलेशिया देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली? या ठिकाणी 17 मुलांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा समावेश आहे? तर आपल्या महाराष्ट्रामधील 2 पोरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. भारत देशाच्या महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अरुणिश चावला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत देशाच्या महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अरुणिश चावला. तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं हार्दिक स्वागत. आता तुमचे मी 2 ते 3 मार्क जागेवर फिक्स करतो. त्यामुळे बघा, आता जेवढ्या नियुक्त्या झाल्या तेवढ्या एकदा रिव्हिजन मारूयात.
पहा, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी रामा सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रामा सुब्रमण्यम. आलं लक्षात? त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक कोण बनले आहेत? डॉक्टर नोझी ओकांजो इवेला. त्याच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर खूप महत्त्वाचं आहे बघा, संजीव खन्ना. 51वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? संजीव खन्ना. भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कोण बनलेले आहेत? तर संजय मूर्ती बनलेले आहेत. पहा, 15वे. कितवे बनलेले आहेत? 15वे. सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून पहा. RBIचे गव्हर्नर बनलेले आहेत बघा 26व्या क्रमांकाचे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे बनले आहेत. त्याच्यानंतर हे पहा, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण बनलेत? तर राहुल नार्वेकर आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती बनलेले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे. पहा, कोणाचे? विधान परिषदेचे. या ठिकाणी डोकं जाग्यात ठेवायचं आहे आपल्याला, की आपल्याला विधानसभेचे आणि विधान परिषदेचे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? लफडं करायचं नाही. कारण की बघा, हे कायचे बघा, सभापती राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती विधान परिषदेचे विचारले तर राम शिंदे. हे पण लक्षात ठेवायचे बघा. ICCचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, जय शाह आहेत. हे सगळ्यांना माहिती. पहा, आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव नुकतेच सुजाता सौनिक बनलेले आहेत. पहा, लक्षात ठेवायचं आहे, मुख्य सचिव सुजाता सौनिक. त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण बनले आहेत? बघा, श्रीकर परदेशी हे बनलेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव बघा, अश्विनी भिडे हा बनलेले आहेत. पहा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण आहेत? श्रीकर परदेशी. आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव जर विचारलं तर अश्विनी भिडे. दोन्ही पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहून घ्या. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर, भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणारे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर. बघा, या ठिकाणी तिबेटमध्ये. त्याच्यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलने 2025साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं आहे? तर मध्य प्रदेश. वॉल स्ट्रीट जर्नलने मध्य प्रदेशला हे नाव दिले. मध्य प्रदेशची राजधानी कोणती? भोपाळ. त्याच्यानंतर बघा, एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर टोंगा. लक्षात ठेवा, टोंगा देश आहे, टांगा नाही, टोंगा. मनिका जैन. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? तर मालडोवा. लक्षात ठेवायचं आहे, मालडोवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे? तर संरक्षण मंत्रालय. लक्षात ठेवायचं आपल्याला, संरक्षण मंत्रालय. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशनचा? संरक्षण मंत्रालय. कोणता देश हा सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे? तर दक्षिण कोरियामध्ये सगळ्या ठिकाणी म्हातारे वाचलेले आहेत. बघा, म्हातारे कुठे आहेत? दक्षिण कोरियामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, वासुदेव नारायण. काय प्रश्न आहे बघा, वासुदेवन नारायण नायर यांचं नुकतंच निधन झालं आहे. तर ते कोण होते? तर लेखक होते. बघा, नुकतेच बघा, महत्त्वाचे जे काही निधन पावलेले व्यक्ती आहेत बघा, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित बघा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, आपले बघा, रतन टाटा यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. बघा, भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि टाटा समूहाचे ते कोण होते? अध्यक्ष होते रतन टाटा. यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. झाकीर हुसेन हे भारतीय तबलावादक होते, संगीत दिग्दर्शक आणि ताल वाद्यवादक होते. बघा, झाकीर हुसेन यांचं सुद्धा निधन झालं. त्याच्यानंतर श्याम बेनेगल हे भारतीय चित्रपट सृष्टीमधले दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आणि निर्माते होते. बघा, श्याम बेनेगल. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं पॉईंट बघा, डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर 13वे पंतप्रधान होते. ते भारताचे अर्थमंत्री म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 15वे गव्हर्नर सुद्धा होते. बघा, अर्थमंत्री सुद्धा होते आणि रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर सुद्धा होते. हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा, किती होते? 15वे गव्हर्नर होते. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत पाहिलं, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप या सगळ्यांचे लिंक टाकलेले बघा, त्यावर तुम्ही जाऊन आपलं नक्कीच चॅनल जॉईन करू शकता. त्या ठिकाणी मी सुद्धा महत्त्वाचे अपडेट्स टाकतच असतो.